Hello guys, another Sunday. हाय. येस, रविवार. अनदर संडे. तर अचानकपणे प्लॅन केलाय सनसेट बघायला जायचा. एक स्पॉट बघितला होता. रिअलमध्ये आहे की नाही माहीत नाही, पण चाललोय आम्ही. तुम्हाला तिथे घेऊन जातो. चला बघूया कसं आहे. येस, सी यू भेटूया गाईज. स्पॉटवर. वॉक करत. लेट्स गो गाईज. आम्ही Sunday तिघजण weekend. चाललोय आज. पण आज आम्ही 2 व्हीलरने चाललोय. Full biking experience. लॉंग ड्राईव्ह लॉंग ड्राईव्ह. आणि टू व्हीलर. It's almost 1:30. गाईज पोचलोय. एक नंबर या लवकर. खूप छान सनसेट ऍक्च्युली झालेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट पोचलोय लोकेशनला. खूप स्ट्रगल पोचलोय आता जरा ट्रॅफिक जास्त दाखव. खूप भारी लोकेशन आहे गाईस, तुम्ही नक्की या. दाखवतो तुम्हाला लोकेशनचे व्हिडिओज टाकते. दाखव आता लोकेशन बघा किती भारी, एकदम मस्त आहे लोकेशन. तरी आम्ही आता बसलोय गाईस निवांत. खूप शांत वाटतंय. शांत ठिकाणी. लोक पण इथे एन्जॉय करतात सगळे सनसेट. दाखवते मी परत. पण आम्ही पण आता बसलोय. खूप छान वाटतं, एकदम शांत, रिलॅक्स. छान लोकेशन आहे. ते तुम्हाला चान्स भेटला तर नक्की या. तुम्हाला जर लोकेशनचं लिंक वगैरे हवे असेल तर कमेंट करा. एकदा नक्की या गाईस. खरंच आम्ही बरोबर सनसेटच्या वेळी म्हणजे थोडे लवकर या. आम्ही ट्रॅफिकमध्ये खूप अडकलो. आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. खूप असं रेड पूर्ण दाखवत होते मॅपवर. तरी ॲक्च्युली खूप फास्ट गाडी ठेवलेली आणि फायनली आम्ही थोडंसं 10 मिनिटच भेटलं असेल आपल्याला सनसेट असं वाटतं. आता तरी आहे तसं उजेड, पण थोडंसं पिंक झाले होतं स्काय. खूप छान असं पाणी आणि त्याच्या समोर असं बसलोय. हा, काही ठिकाणी शूटिंग काही लोक बसले. आणि बोटिंग सुद्धा आहे. तर कोणाला बोटिंग करायचं असेल तर करू शकता. तुला काही बोलायचं लोकेशन बद्दल? लोकेशन तर खूप भारी आहे, नक्की तेच सांगेल. तुला कसं वाटलं? एकदम मस्त, शांत वाटलं. खरंच एवढं एफर्ट्स घेऊन आम्ही आलोय ना, तरी इतकं भारी वाटतंय की खूप छान. दीड तास दाखवत होता आम्हाला आमच्या लोकेशन पासून. घरी एका तासात आलो. 1.25 तास तरी लागले. थोडंसं ट्रॅफिकच होतं खूप जास्त. ट्रॅफिकमुळेच नाही. तर तुम्ही प्लॅन करत असाल तर थोडं 15-20 मिनटं तरी आधीच निघा सनसेट टाईमच्या. हां, लवकर या. लवकर आला तर बसायला वगैरे जागा आहे. येऊन तुम्ही शूट करू शकता. खूप छान छान फोटोज येऊ शकतात. पण आम्हाला लेट झालं त्यामुळं आम्ही काही जास्त काढू नाही शकलो. मे बी नेक्स्ट टाईम परत एकदा येऊ आम्ही आणि काढू. याच्यानंतर आम्ही आता कुठे जाणार आहे ते आम्ही सांगूच नंतर. तोपर्यंत आम्ही आता एन्जॉय करतो सनसेट. तुम्ही बघा काही व्हिडिओज आमचे जे आम्ही ब्लॉगमध्ये टाकू. धरपट आहे गाईचं. निघायची वेळ झाली. शांत बसलो थोडी वेळच पण काय निघायचं टाइम झालं. पण फास्ट चांगलं नाही. आता निघतोय आणि आता भेटलो पुढच्या स्टॉप. हा ना. आणि आज रविवार आहे तर अक्षरशः नाही करत. मला आज खाली आहे.
ही आमची स्टोरी पण आमच्याकडे कुठली ऑपोजिट गोष्टी आहेत त्या आपण आम्ही शेअर करणार आहे एखाद्या ब्लॉगमध्ये. पण मला त्याच्यासाठी हवंय की तुम्ही लोकांनी कमेंट करावं की तुम्हाला लवकरच आमची स्टोरी हवी, आम्ही कसे भेटलो, लग्न कसं झालं वगैरे या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. पण त्याच्यासाठी मला 1,000 सबस्क्रायबरचे होतील ना, त्याच्यानंतर मी या सगळ्या गोष्टी त्या ब्लॉगमध्ये 1,000 सबस्क्रायबर नंतरच्या ब्लॉगमध्ये आम्ही तो ब्लॉग टाकणार ज्याच्यामध्ये आम्ही सगळे हे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार. तर त्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा म्हणजे मग आमचा तो ब्लॉग लवकरच येऊन जाईल. चला आता नेक्स्ट स्टॉपवर भेटू. बाय. तर पण मी हा शॉर्ट घेतलाय तरी सुद्धा खूप सुंदर दिसतंय सगळं. अतिशय सुंदर आहे हे गाईज. तुम्ही एकदा यायलाच पाहिजे. So guys, पोचलोय आम्ही आता. खायला थांबलो दाखवतो काय काय घेणार आहे खायला. मी आलोय महाराष्ट्राला. महाराष्ट्रला लंच होऊन आलोय. ते आहे वाकडमध्ये कुंकल चौकाच्या थोडं पुढं. आता बघू सी फूड नाही तर मग चिकन. फक्त व्हेज खाणार आहे. आता हे दोघंच आहेत नॉन व्हेज खायला. बघू मी काय घेतोय व्हेजमध्ये. काय चांगलं वाटलं तर घेतो. बघू काय चांगलं भेटते. रेकमेंडेशन तर काय आपल्याला माहिती नाही कोणाचं. रिव्ह्यूज तर खूप भारी होते आणि फोटोज पण जेवणाचे खूप चांगले होते. बघू. काय मागवतो वगैरे तो काय सांगतो आणि शाळेत गेली हां. मला वेजचा रिव्ह्यू व्हेज नॉनव्हेजच्या ठिकाणी खूप छान भेटत नाही त्याचा वेळेस तर आहे. आता कॉम्प्रोमाइज करायला लागतं एखाद्या वेळेस. तर आम्ही कुठं पण जातो वेज ठिकाणी जातो. हो कारण की पूर्ण फॅमिली आमची मोस्टली व्हेजच आहे म्हणून हे 2च जण नॉनव्हेज खाणार आहे. हो. अशा वेळी आम्ही करतो ना कॉल विशालची वाट बघतोय तो खरं तर पेट्रोल टाकायला गेला. त्याचं पेट्रोल संपत आलं होतं. तेव्हा मेनू कार्ड बघतो आणि तुम्हाला दाखवतो काय कॉल. मसाला पापड काय मागवले मसाले पण मागवले काय कसे ठीक आहे. ओके मला तर नाही खायचंय म्हणजे मला नॉनव्हेज साठी जागा ठेवायची पोटात. ते जास्त नॉनव्हेज खात नाही एवढं तर माझ्या पोटाच्या कपड्यासाठी गौरी एवढं छान आता भारत लावली शेव जास्त पडेल. रेडीमेड पाठवलं मशीन वाले. चांगली शेवभाजी मराठी शेवभाजी सुख सुख आलेलं आहे माझ्या समोर. मी आता खाणार आहे माझी पण झाली आणि मी घेतले कोल्हापुरी चिकन थाली. तांबडा पांढरा रस्सा आहे मस्तपैकी. त्याचा आहे शेळीचा काही कांदा कांदा आणि ज्वारीची भाकरी आणि सुक्क मटण. नंबर चांगली विशालचं एक्सप्रेशन घेतोय आपण. कसे एक नंबर आहे. आता मी खाते. सुरुवातीला काढणारे याचा ट्राय कर. तर रस्सा लाल लाल दिसतोय. हा तोंडाला पाणी सुटले माझ्या.
अप्रतिम. लक्षला गेल्यासारखं वाटलं. माझ्या घरी फार नॉनव्हेज असतात आठवड्यातून 2दा तरी. आणि तसा रस्ता घरी बनतो तसा मला हॉटेलमध्ये कसं तरी मिळतच नाही. कारण आहे त्या लेवलचा हिला आंबट तांबडा रस्सा. पांढरा आहे तर मला आवडत नाही. मला इतका पांढरा नाही आवडत पण मी ट्राय मारली वर आता दहीचा फ्लेवर लगेच सुंदर. आलोय बाहेर मी जेवण गाडी काढतो हा शोधन खाऊन निघालो. ह्यांचं आता सोडा त्याचं प्लॅनिंग चालले. आता लोकेशन शोधतो इंस्टाग्रामवर. बघा सोडा प्यायला. थोडा पहिला जाईल सोडा इकडे बघ. बाल्डेकरवाडी. हो निगडीच्या रोडला बाल्डेकरवाडी मध्ये आहे. आता आम्ही कोणता भेटला सगळा आपण घेतलाय पिंक गोवा आणि एक घेतलाय कच्ची केळी. हे आहे लोकेशन बघा फ्युजन सोडा पार. सोडा हा का कच्ची लाईट आरामात पकडे. हे पिंक गोवा येस. चांगलं पटकन एक नंबर. हॅलो गाईज, आलोय आता आम्ही घरी. फर्स्ट आम्ही लोकेशनला गेलो, त्याच्यानंतर खायला गेलो, त्याच्यानंतर सोडा शॉप मध्ये गेलो आणि आता घरी आलोय. आणि दमून हो थकून लेट झालाय. आणि तुम्हाला माहिती आज RCB ची मॅच होती. त्या- मॅच आहे चालू आहे म्हणजे अजून चालू आहे फायनल मॅच आरसीबी वर्सेस जीटी. तर आलेल्या आता याला मॅच बघायचंय. मग आता जितणार आहे आमची आरसीबी म्हणून बघ ना. RCB फॅन आहे का तू? मग तुला तर माहितीच आहे आरसीबी फॅन. ऑल दी बेस्ट RCB साठी. आरसीबी जितणारच आहे. जिंकणार आहे तर जिंकू दे, जितू दे, जिंकून येईल. जितू दे, जिंकू दे असं असतं ते. जिंकू दे मग RCB. ऑल दी बेस्ट फॉर RCB फॅन्स. आणि तुम्हाला लोकेशन हवं असेल तर नक्की कमेंट करा. आणि लंच आम्ही जिथं डिनर करायला गेलो, महाराष्ट्र लंच होम. म्हणून ती लंच म्हणते पण आम्ही डिनर करायला गेलो. डिनरच करायला गेलो. त्यांचं नाव लंच होम असं आहे. तर त्याचं पण तुम्हाला जर डिटेल रिव्ह्यू अजून हवा असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्यानंतर आम्ही सोडा शॉपवर गेलो होतो. तिथे पण चांगला होता म्हणजे सोडा थोडा मस्त होता. मस्त होता. अशा प्रकारे आता आम्ही घरी आलो आणि आजचा दिवस आमचा संपलेला आहे. भेटू Yes. आता पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या वीकेंड मध्ये लाईक, शेअर आणि सबस्क्राईब गाईज.